श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आलेलो आहे श्री संतोष चव्हाण सर विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक या हायस्कूलवरती कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हे कॅनव्हासवरती तैलचित्र रेखाटलेलं आहे. एकदम बारीक बारीक अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि हे तैलचित्र रेखाटत असताना खूप असा वेळ या ठिकाणी लागतो आणि खूप अशा बारीक बारीक सारी गोष्टी या ठिकाणी त्यांनी या कॅनव्हासवरती रेखाटलेल्या आहेत. आपले सर्व कलाकुशल या ठिकाणी दाखवून त्यांनी हे चित्र रेखाटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे रंग आणि हे बारीक बारीक असलेले कुंचले यांनी हे तैलचित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यांनी हे तैलचित्र हे कशा पद्धतीने आणि कोणासाठी रेखाटलेलं आहे म्हणून. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही काय सांगू शकाल की हे तुम्ही तैलचित्र जे रेखाटलेलं आहे, तर हे तैलचित्र हे तुम्हाला कल्पना कशी सुचली? हे तैलचित्र एक ऑर्डर आहे आणि कॅनव्हासवर ऑइल कलर करणे ही जी कन्सेप्ट आहे यासाठी फार वेळ लागतो. या चित्राचं लाईफ जवळपास 600 ते 700 वर्षापर्यंतचं राहतं आणि म्हणून मग जर काम करायचंच आहे तर त्याच्यामध्ये ते बारकाईनं काम करावं म्हणून मी स्वामी समर्थांचा जवळपास 100 वर्षापूर्वी कोड्या कंपनीनं काढलेला मूळ फोटो जो आहे तो घेऊन काम करायला सुरुवात केली. पण नंतर असं लक्षात आलं की जर तो फोटो मी हुबेहूब काढायचा जर प्रयत्न केला तर आज लोकांच्या नजरेमध्ये असलेले जे स्वामी समर्थ आहेत, म्हणजे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या त्यांच्या पेंटिंग्ज आहेत, पण त्यांचं मूळ फोटो आणि आता असले पेंटिंग याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणून मग मी स्वामी समर्थांची जी मूळ पोज आहे बसण्याची, ती पोज आणि चेहरा जो आहे तो त्यावेळचा चेहरा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, हे स्वामींचं चित्र रेखाटत असताना तुम्हाला काही त्याची अनुभूती वगैरे काही आली? खरं तर माझा या गोष्टींवरती पूर्ण विश्वास आहे. इतक्या लगनने म्हणजे कंटिन्यू एखादं चित्र जवळपास मी 2 महिने झाले काम करतोय. मला कधी कंटाळा आला नाही किंवा माझी थेरपी झालेली होती. साधारणतः 1 महिना झाला मला पाठीचा त्रास होत असायचा, पण तरीसुद्धा आता तुम्ही पाहताय की साध्या स्टूलवर मी बैठक केली आहे 2 महिने, पण आजही मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही आणि एकदम समाधान वाटतं की एक चांगल्या प्रकारची कलाकृती या ठिकाणी मी करू शकलो. धन्यवाद सर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोणाला जर तैलचित्र रेखाटायचं असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं असेल, दत्तप्रभूंचं असेल, भगवान शंकरांचं असेल किंवा आपल्या घरातील आवडीच्या व्यक्तींचा असेल किंवा कोणाच्या आईवडिलांचा फोटो असा तैलचित्रामध्ये रेखाटायचा जर असेल तर तुम्ही संपर्क करू शकता श्री संतोष चव्हाण सर. तुम्हाला त्यांचा